बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात आपल्याला बघायची आहे। आपण सुरुवात करतोय। नवी दिल्लीत इंडिया आघाडीची लोकशाही बचाव सभा पार पडली। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्याकरता रामलीला मैदानावर देशातील 28 विरोधी पक्षांचे नेते एकवटले। या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला। फडणवीस यांनी राहुल गांधींना सावरकर सिनेमा पाहण्याची ऑफर दिली होती, यावरही ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला। शिवसेना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून अभिनेते शरद पोंक्षे आणि जोगेश्वरीचे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे। शरद पोंक्षे यांच्याऐवजी रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली तर विजय सोपा होईल असं मत भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं। सांगलीच्या जागेचे पडसाद कोल्हापूरमध्ये नाहीत असं वक्तव्य पाटील यांनी केलंय। कोल्हापूरमध्ये शिवसेना ताकदीने काम करत आहे असं ते म्हणाले। तर कोल्हापुरात मवियाच्या वतीने शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे मोठ्या मताधिक्याने आमची सीट निवडून येईल असा विश्वास सतेज पाटलांनी व्यक्त केला। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत छत्रपती शाहू महाराजांचं स्थान अबाधित ठेवायचं असेल तर वैयक्तिक टीका करणं टाळा असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या प्रचारकांना इशारा दिला। शाहू महाराजांबद्दल आमच्या मनात आदराचं स्थान आहे, मात्र आमच्यावर वैयक्तिक टीका होऊ नये। जर ती होऊ लागली तर आम्हीही उत्तर दिलं आणि मग आदराचं स्थान कुठे जाईल असं म्हणत मुश्रीफांनी मविया नेत्यांना इशारा वजा सल्ला दिला। सातारा लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत। यावर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी खुलासा केलाय। साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे, त्यामुळे शरदचंद्र पवार पक्षाच्या शरद पवारांनी आदेश दिला तर मी लढायला तयार आहे। हा निर्णय शरद पवारांचा आहे असं ते म्हणाले। शरद पवार जो उमेदवार देतील त्याच्याकरता ताकदीने काम करण्याची आमची तयारी आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून रासपच्या महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। जानकर यांनी निवडणूक आयोगाकडे शिट्टी, सफरचंद आणि रोड रोलर या चिन्हांची मागणी केली आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचं कब्बशी हे चिन्ह गोठवलं गेल्यामुळे त्यांनी या 3 नवीन चिन्हांची मागणी केलेली आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघात संदर्भात पुढच्या 2-3 दिवसात चित्र स्पष्ट होईल असं वक्तव्य उदय सामंतांनी केलं। रत्नागिरीच्या जागेवर शिवसेनेनं दावा केलाय। आजपर्यंत धनुष्यबाण चिन्हावर इथली निवडणूक लढवली गेली आहे, ती जागा शिवसेनेलाच मिळावी असा आग्रह आहे असं उदय सामंत म्हणाले। पालघरच्या जागेबाबतचा गोंधळ अखेर संपला। पालघरची जागा भाजपच्याच वाट्याला जाणार आहे, सूत्रांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान पालघरची जागा राजेंद्र गावित यांना मिळणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। नाशिकमधून उमेदवारी मिळणार असल्याचे थेट संकेत मंत्री छगन भुजबळांनी दिले। माझी उमेदवारी दिल्लीत ठरल्याचं मला सांगण्यात आलं। कन्फर्म करण्याकरता मी देवेंद्र फडणवीसांना विचारलं तर तेही हो असं म्हणाले, असं विधान छगन भुजबळांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धाराशिवचा उमेदवार अखेर ठरला। धाराशिव लोकसभेकरता विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेऊन विक्रम काळे यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमध्ये दिलजमाई झाली। रविवारी दोघांनी एकमेकांना पेढे भरवले, नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला। आता खैरे आमचे उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचाराचं काम करणार असं अंबादास दानवे म्हणाले। नांदेडमध्ये पुन्हा एकदा खासदार अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय। प्रचाराकरता एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीकरता गेले असता मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला। अशोक चव्हाणांचा ताफा थांबवून त्यांना आंदोलकांनी माघारी पाठवलाय।
भाजपच्या प्रचाराकरता गेलेले खासदार अशोक चव्हाण यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। अशोक चव्हाण यांना वाय दर्जाची सुरक्षा आहे। 2 अंगरक्षक आणि 8 पोलीस कर्मचारी त्यांच्या ताफ्यासोबत असतात। आजच्या घटनेनंतर राखीव पोलीस दलातील 20 पोलीस जवान त्यांच्या ताफ्यासोबत सुरक्षेकरता देण्यात आले। कार अडवण्याची घटना राजकीय आहे, त्यामुळे पोलीस तक्रार नसल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलंय। लोकशाही आहे, निवडणुकीत प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे। काही लोकांनी घोषणाबाजी केली असेल तर करू द्या, माझं काहीच म्हणणं नाहीये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर बोलताना खासदार संजय राऊतांनी सडकून टीका केली। जॉनी लिव्हर यांच्यानंतर जर कोणी आमचं मनोरंजन करत असेल तर ते गुजरातचे लिव्हर आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला। भ्रष्टाचार्यांना सोडणार नाही हा सगळ्यात मोठा विनोद होता, मोदी रोजच तो विनोद करतात, असं वक्तव्य राऊतांनी केलं। संजय राऊतांनी मोदींवर केलेल्या टीकेचा भाजपकडून चांगलाच समाचार घेण्यात आलाय। संजय राऊत म्हणजे राजकारणातील गणपतराव पाटील, अशी घणाघाती टीका आशिष शेलारांनी केली। तर राऊतांनी पंतप्रधानांबाबत पुन्हा अशी टीका केल्यास त्यांना सोडणार नाही, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटल्यानंतरही ज्योती मेटे पुन्हा एकदा शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। बीडमधून लोकसभेची उमेदवारी मिळावी याकरता मेटे प्रयत्नशील आहे। ज्योती मेटे पवारांना आतापर्यंत 3 वेळा भेटल्या आहेत। अशातच मंगळवारी पुन्हा एकदा त्या पवार यांना मुंबईत भेटणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। राज्यात दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, हमीभाव यासारखे कळीचे आणि महत्त्वाचे अनेक प्रश्न आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मात्र या सगळ्या प्रश्नांना थेट बगल दिली आणि थेट तरुणांची लग्न करणं हा माझा समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, तो सोडवण्याकरता मी प्रयत्न करणार आहे, अशी अफलातून घोषणा केली। या घोषणेची सर्वत्र चर्चा आहे। 35-40 वर्ष उलटून गेली तरी तरुणांची लग्न होत नाहीयेत, ही गंभीर समस्या असल्याचं त्यांनी सांगितलं। अभिनेता गोविंदा महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे। 4, 5 आणि 6 एप्रिलला रामटेक मतदारसंघात, 11 आणि 12 एप्रिलला यवतमाळ मतदारसंघात, 15 आणि 16 एप्रिलला हिंगोली मतदारसंघात प्रचार करणार आहे। अनिल परब यांनी जे रिसॉर्ट बांधलं त्यांना माहीत होतं त्यांच्यावर कारवाई होईल, त्यामुळे त्यांनी परवानगी 1 घेतली, बांधलं वेगळंच आणि न्यायालयात ते सिद्ध केल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। दापोलीतील अनधिकृत रिसॉर्टचं बांधकाम अनिल परबांनी केल्याचं सदानंद कदम यांनी कबूल केल्याचं त्यांनी सांगितलं। कुणावरही सरसकट कारवाई होणार नाही, पण जे अनधिकृत बांधकाम आहे त्यावर कारवाई नक्कीच होणार, असं ते म्हणाले। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी येवल्यामध्ये छगन भुजबळ यांची भेट घेतली। यावेळी भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर पवार यांचं स्वागत केलं। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा एक उमेदवार बदलला जाऊ शकतो, असं मोठं विधान संजय शिरसाटांनी केल्यानं तो उमेदवार कोण असेल अशा चर्चांना उधाण आलंय। दुसरीकडे नाशिक, सिंधुदुर्ग आणि संभाजीनगर या 3ही जागा शिवसेनेलाच मिळणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोलेंवर आरोप केला होता, त्याला नाना पटोलेंनी उत्तर दिलं, आम्ही त्यांच्याकडून कोणतंही समर्थन मागितलं नव्हतं, ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे ते देऊ शकतात, तर माझ्यावर व्यक्तिगत टीका केली जात असून योग्य वेळी मी त्याला उत्तर देईन, असं नाना पटोलेंनी ठणकावलं। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांबाबत वडेट्टीवारांनी सूचक वक्तव्य केलं। प्रकाश आंबेडकर जर 7 जागांवर काँग्रेसला पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेवर पुनर्विचार करावा, अशी मागणी हायकमांडला त्यांनी केली आहे, असं सूचक विधान वडेट्टीवारांनी केलं। यवतमाळ, वाशिम लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे। संजय देशमुखांना उमेदवारी दिल्याने बाजोरिया नाराज आहेत। दरम्यान मी नाराज असून त्यांच्या प्रचारात राहणार नाही, अशी भूमिका माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी घेतली। काँग्रेसला आयकर विभागाने पाठवलेल्या नोटिशीबाबत लोकसभा निवडणूक होईपर्यंत कोणतीही वसुलीची कारवाई केली जाणार नाही। आयकर विभागाच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात आश्वासन दिलंय, तर निवडणुका आहेत त्यामुळे कारवाई करणार नसल्याची आयकर विभागाने भूमिका घेतली आहे। दूध खरेदीचा 80 कोटींचा घोटाळा उघड केल्यानंतर आमदार रोहित पवारांनी दुसरा घोटाळा समोर आणला। रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन खेकडा दाखवत एका मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय। राज्यात आरोग्य विभागामध्ये 6500 कोटींचा ॲम्ब्युलन्स घोटाळा झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय।
पुढचे 100 दिवस मी निवडणुकांमध्ये व्यस्त असणार आहे, त्यामुळे तिसऱ्यांदा पुन्हा शपथ घेतल्यावर खूप काम करायचं आहे असं वक्तव्य करत पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याचा विश्वास व्यक्त केला। गेल्या 10 वर्षांमध्ये बँकिंग क्षेत्राचा झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे, तर येत्या काळामध्ये देशाला आणखी पुढे घेऊन जायचं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। आरबीआयच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे मोठं विधान केलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेचा आजचा तिसरा दिवस। या यात्रेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। यावेळी उत्तर नागपुरात 11 जेसीबींमधून गडकरींवर फुलांचा वर्षाव करण्यात आला। दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। यानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रवानगी तिहार जेलमध्ये होण्याची शक्यता आहे। तिहार जेलमधील 5 नंबर जेलचे आधीच स्वच्छता करण्यात आली आहे। केजरीवाल यांना जेलमध्ये हलवल्यास त्यांना 5 नंबरमध्ये ठेवलं जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। पुण्याच्या राजकारणामध्ये आता उमेदवारांच्या शिक्षणावरून टीका केली जाते। 8वी पास असलेल्या धंगेकरांना तुम्ही मतं देणार का, अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांची महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे। यावेळी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खलबतं सुरू आहेत। यावेळी ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित आहेत। यावेळी अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरेंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। नाशिकच्या जागेबाबत वरिष्ठ निर्णय घेतील। वरिष्ठांकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाहू। मात्र शिंदे गटाचे नाशिकमध्ये खासदार आहेत, तर भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे नाशिकच्या जागेकरता त्यांनी दावा करणं साहजिकच आहे। मात्र नाशिकची जागा कुणालाही मिळाली तरी तुम्ही सर्वजण महायुती म्हणून एकत्र काम करायला हवं असं वक्तव्य भुजबळांनी केलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत। त्यातच आता सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे। शरद पवार यांचा कॉलर उडवतानाचा फोटो शेअर करण्यात आलेला आहे। हा फोटो शेअर करून किती बी येऊ दे समोर त्यांना एकटा बास अशा आशयाचं गाणं त्या फोटोला जोडण्यात आलं। मला सेवानिवृत्त हा शब्दच आवडत नाही, मी सेवानिवृत्त होणार नाही असं विधान केलंय उदयनराजे भोसलेंनी। साताऱ्यामध्ये शिक्षकाच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात लोकसभा लढवण्याबाबत उदयनराजेंनी हे सूचक विधान केले। शिक्षकाच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला उदयनराजेंनी उपस्थिती लावली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत। तो आपको बताएंगे, अभी आएंगे। देखिए, ये एमईआरसी ने बढ़ाए हुए हैं और छोटे जो उपभोक्ता है उनके ऊपर उसका बोझ न पड़े, इस प्रकार से उसकी रचना की गई है। नागपुरामध्ये होते देवेंद्र फडणवीस, पत्रकारांशी बोलत होते। आता आपण पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळतोय। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भाजपनं लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपला प्रचार देखील सुरू केला। महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक लोकांनी साथ सोडली, पण आम्ही महायुतीसोबत कायम होतो, सत्ता नसतानाही कायम होतो आणि सत्ता असतानाही कायम आहोत आणि पुढेही कायम राहू असा टोला नवनीत राणा यांनी लगावला। नवी दिल्लीत आगामी लोकसभा निवडणुकीकरता भाजपच्या जाहीरनामा समितीची बैठक पार पडणार आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली 27 सदस्य जाहीरनामा समितीत आहेत। यामध्ये महाराष्ट्रातील पियुष गोयल आणि विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत। दरम्यान भाजपच्या जाहीरनाम्यातून कुठल्या गोष्टी समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हिंगोलीत लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। जिल्ह्यात येणाऱ्या महामार्ग आणि रस्त्यांवर चेकपोस्ट उभारण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी केली जाते। गेले 2-3 दिवस झालेल्या अवकाळी पावसानं आणि प्रचंड उष्णतेनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू पिकाचं पीक धोक्यात आलेलं आहे, म्हणजे त्यांना धोका निर्माण झालाय। कडक उन्हाचा आंबा आणि काजू मोहरावर परिणाम झालेला पाहायला मिळत असून आता आंबा पीक धोक्यात येण्याची चिन्ह आहेत। पालघर जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या 40%च पाणीसाठा उरलाय, त्यामुळे येत्या काही दिवसात जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची भीती आहे। नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। कोल्हापूर कृषी उत्पन्न समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। एकाच दिवशी कांद्याच्या 400 गाड्यांची आवक झाल्यानं कांद्याचे दर 1000 पर्यंत खाली घसरले। कांद्याला 1000 ते 1500 पर्यंत दर मिळतो।
पुरंदर उपसा योजनेचं पाणी मिळत नसल्यानं माळशिरस इथल्या शेतकऱ्यानं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। सासवड इथल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयात हा प्रकार घडला। पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील बटवाडी इथल्या ट्रक मजुराची घराबाहेर झोपला असताना हत्या करण्यात आली। जागेच्या वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय। जेजुरीमधील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले। या संदर्भात ग्रामस्थांनी जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून 3 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। माजलगाव तालुक्यातील उमरी इथल्या एका शेतकऱ्याचा कोरड्या विहिरीतील खडकावर पडून जागीच मृत्यू झाला। जनावर आणण्याकरता उशीर झाल्यानं काळोखाचा अंदाज न आल्यानं तोल जाऊन विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। सोन्याच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे। सध्या 24 कॅरेटचा सोन्याचा दर 69,400 रुपये प्रति तोळा इतका झालाय। त्यामुळे सोनं खरेदी करणं आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय। तर येणाऱ्या काही दिवसात सोनं 70,000च्या पार जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। साताऱ्यातील शाहूनगर या भागातील एका सोसायटीमध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्याचं दर्शन झालं। भर वस्तीत बिबट्याचा वावर आढळल्यानं आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीती आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। पुणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकामध्ये 10 नवीन वाहनं दाखल होणार आहेत। याकरता पालिकेच्या स्थायी समितीला 2 कोटींचा प्रस्ताव देण्यात आला। यातूनच 10 नवीन वाहनं खरेदी करण्यात येणार आहेत। त्याकरता 2,14,00,000 प्रस्ताव मान्य झाला आहे। पुणे शहरात जवळपास 3 लाख नव्यानं दस्त नोंदणी सापडल्यात। त्यात जवळपास 8,500 कोटींचा महसूल मिळालाय। तर केवळ मार्च महिन्यामध्ये 1,000 कोटींचा महसूल जमा झाल्यानं महसूल विभागाला आर्थिक फायदा झालाय। गेल्या काही महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नव्यानं दस्त नोंदणी वाढली आहे। एक छोटा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।